श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आजच्या सत्राला सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य विठले महाराज, सद्गुरु परमपूज्य दादासाहेब आणि तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित आपण सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आज भोगीचा दिवस आहे, त्यामुळे सणाचं वातावरण आहे आणि आपण या स्वामींच्या चिंतनेसाठी उपस्थित झालात, त्यामुळे सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार. स्वामींचं चरित्र, त्यांचं आख्यान कितीही वर्णन केलं तरीही ते अपुरं आहे. 750 वर्षांचं कार्यकाळ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किती असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अनेकांना स्वप्नातून, विविध रूपातून, पत्रातून, मौनातून, वेगवेगळ्या प्रकारे स्वामींनी मार्गदर्शन केलं. जे कुठनी अडलेले आहेत, पिचलेले आहेत, त्यांच्या समस्यांनी, त्रासांनी त्यांना त्या समस्येतून दूरही केलं आणि अध्यात्माच्या वाटेवरही आणलं. अनेकसे प्रापंचकही होते जे समस्या सोडवले आणि स्वामींचा जयघोष करत निघूनही गेले. प्रत्येक जण महाराजांकडे आला, पण जाताना मात्र भरल्या हाताने महाराजांनी त्याला पाठवलं. महाराजांच्या कार्यकाळात असं एकही प्रसंग नसेल, घटना नसेल किंवा व्यक्ती नसेल ज्याला महाराजांनी रिकाम्या हाताने परत पाठवलंय. काही गोष्टी त्याला ताबडतोब समजल्या असतील, काही गोष्टी काही काळानंतर त्याला समजल्या असतील महाराजांनी आपल्याला काय दिलेलं आहे, परंतु दिलं मात्र सर्वांनाच. प्राणीमात्रांवर महाराजांनी जीव लावला. राजे रंक यांच्यावर जीव लावला. गरीब, आजारी, दिव्यांग सर्व प्रकारच्या मंडळींना महाराजांनी प्रेम दिलं, जिव्हाळा दिला. अनेकांना त्यांची वाट दाखवून दिली. आणि महाराजांचं कार्य मागे आपण बघितलं, महाराजांची वृत्ती ही बालोन्मत्त पिशाच्य वृत्ती असं ज्यांचं वर्णन केलं जातं दत्तप्रभूंचं. प्रसंगी इतक्या
700-750 वर्षांचा देह, तितका अनुभव, सामर्थ्य सगळं असूनही लहान मुलासारखे सुद्धा वागलेत. ज्यांच्या सोबत राहिले ते निश्चित भाग्यवान म्हणूया. पण महाराज म्हणजे फक्त देह नाही. हे गेल्या 9 भागांपासून आपण जी चिंतनिका पाहतोय, त्यातनं हे नक्कीच आपल्याला लक्षात आलं असेल, की महाराज म्हणजे फक्त देह नाहीत. या देहाच्या पलीकडं त्यांचं प्रचंड कार्य आहे. त्यांची प्रचंड सामर्थ्य आहे. त्यामुळे फक्त देहापुरतं त्यांना मर्यादित ठेवणं हे काही योग्य होणार नाही. परंतु आपण साधी भोळी माणसं आहोत. आपल्याला प्रतीक हवं असतं. आपल्याला फोटो हवा असतो, आपल्याला मूर्ती हवी असते, प्रत्यक्ष प्रमाण हवं असतं. त्यामुळे तो निर्गुण निराकार परमेश्वर आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूपात प्रकट झाला, इतकंच फक्त. आपल्याला एक रूप हवं म्हणून त्यांनी एक रूप आपल्याला दिलं. अदरवाईज सारी रूपं त्यांचीच आहेत. आणि हे स्वामी चरित्र वेळोवेळी आपल्याला सांगत राहतं. मागच्या भागामध्ये आपण राजे राय बहादर शंकरराव यांचा परिचय आणि त्यांच्या कथानकाचा भाग पाहिला. जीवावरचंही महाराज कसं निभावून नेतात, त्याच्या मागे किती पार्श्वभूमी आहे, याही गोष्टी आपण त्या कथेमधून शिकलो. आणि आजचा अध्याय हा थोडासा पुढच्या अत्यंत महत्वाच्या कथानकाचा महत्वाचा भाग आहे. महाराजांच्या देहावसानानंतर किंवा त्यांच्या महानिर्वाणानंतर महाराजांचा लाडका शिष्य, महाराजांनी ज्याला पुढची जबाबदारी सांभाळण्यास आज्ञा केली, असे श्री बाळाप्पा महाराज यांच्या कथानकाचा किंवा यांचा चरित्राचा भाग हा आजच्या अध्यायामध्ये त्याचा प्रवेश होतो आहे. पण तरीही पुढच्या अध्यायांमध्ये 11-12 थोडं बाळाप्पा महाराजांविषयी विस्तृत असल्यामुळे आपण बाळाप्पा महाराजांचं चरित्र जे आहे ते पुढच्या अध्यायांमध्ये अधिक विस्तृतपणे समजून घेणार आहोत. आजच्या अध्यायाला फक्त आपण त्यांच्या चरित्राला स्पर्श करणार आहोत. गेले 9 अध्यायापासून ग्रंथकार आपल्याला विविध मार्गाने महाराज समजून सांगत आहेत, परमेश्वर समजून सांगत आहेत, अध्यात्म समजून सांगत आहेत. आणि तरीही एवढं सगळं अगाध ज्ञान देत असताना सुद्धा त्यांनी पहिल्याच अध्यायात विनम्रतेने हे कबूलही केलेलं आहे की मी काही वेद, पुराण किंवा इतर वेदांत याचा काही माझा अभ्यास नाही. त्यामुळे माझ्याकडनं काही चूक बोल होऊ शकते. आणि तरी मी हा एक प्रयत्न करतोय. त्यातलं एक कारण जे आहे ते ग्रंथकर्ता या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला विशद करतो. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. 84 लक्ष योनी या आत्म्याचा प्रवास चालू असतो. सातत्याने हा प्रवास चालू आहे, अखंड पद्धतीनं. वेगवेगळ्या जीवांमध्ये त्याला प्रवेश करावा लागतो. त्या जीवांमध्ये गेल्यानंतर त्याच्या जे काही कर्माचे भोग आहेत ते त्या देहाच्या माध्यमातून भोगावे लागतात. अनेक प्रकार जीवांचे आहेत. आणि अशा या सर्व 84 लाख योनींमधनं आपण सर्वच जण फिरत आलेलो आहोत. कितीतरी हजारो लाखो वर्षांचा आपला हा प्रवास आहे. आणि ज्या वेळेला आपलं कर्मफळ जे आहे ते फलित होतं, ज्या वेळेला आपली पुण्यकर्म जी आहेत ती फलित होतात, त्यावेळेला ईश्वरी कृपेने मनुष्य जीव प्राप्त होतो. आत्मा हा, आत्मा म्हणण्यापेक्षा आत्म्याचे जे बंध आहेत हे ज्या वेळेला एखाद्या जीवामध्ये प्रवेश करत असतात, त्या प्रवेश करण्यापूर्वी ईश्वराची कृपा होणं गरजेचं असतं, तरच त्याला मनुष्य देह प्राप्त होतो. पाप केली असो किंवा पुण्य केली असो. याचं एक उदाहरण आपल्याला गुरुचरित्रातनं बघता येईल की 9व्या अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या ठिकाणी एक उत्तम ज्ञानी असा ब्राह्मण आहे, जो समाजामध्ये त्याची विद्वत्ता जी आहे ती मान्य आहे. परंतु त्याचा मुलगा जो आहे तो मतिमंद आहे. त्याला अभ्यासामध्ये गतीच नाही. त्याला एखादी गोष्ट शिकवली की ती लक्षातच राहत नाही. असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याच्यामुळे अवहेलना जी आहे ती समाजाकडनं त्याला सहन करावी लागते आणि पर्यायाने त्याच्या वडिलांनाही सहन करावी लागते की तुम्ही एवढे विद्वान
परंतु तुमचा मुलगा बघा कसा आहे. कारण तुलना करणं हा प्रत्येक मनुष्याचा एक जातिवंत स्वभाव असल्यासारखा आहे. जन्मतःच तो स्वभाव आपल्याला येतो, की हा जर हुशार आहे तर त्याचा मुलगा हुशार असलाच पाहिजे. आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. तर त्यालाही तो त्रास झाला आणि त्या त्रासापोटी असह्य झाल्यामुळे त्यांनी स्वतःचा जीव दिला. आता जीव दिल्यानंतर ह्या मुलाची आणि त्याच्या बायकोची उपासमार व्हायला लागली. इन्कम सोर्स बंद झाल्यामुळे. खूप प्रयत्न करून त्या बायकोनी प्रयत्न केला जगण्याचा, परंतु अवहेलना आणि आर्थिक समस्या इतकी बिकट व्हायला लागली आणि तिन्ही शेवटी विचार केला, की आता मुलासकट आपणही स्वतःचा जीव संपवावा. मनुष्य देह जो आहे, हा किती दुर्मिळ आहे आणि त्याच्या जीवाचे असलेले भोग हेही कसे आहेत, हे थोडंसं संदर्भाने पाहायचा प्रयत्न करतोय. मला तेवढं सांगायचंय. स्वामी चरित्रच आपल्याला घ्यायचंय. गुरुचरित्रावर ऑलरेडी आपली चिंतनिका झालेली आहे. तर त्यावेळेला महाराज तिथेच असतात आणि महाराज त्यांना थांबवतात आणि तिला विचारतात, "काय झालं?" ती सगळा इतिहास सांगते महाराजांना. महाराज म्हणतात, "ठीक आहे, माझी कृपा होईल तुझ्यावर." ईश्वरी कृपेने काय होतं, तर ते विचारतात, की "बाई तुझं काय म्हणणं आहे? काय हवंय तुला?" तर ती म्हणते, "मला तुमच्यासारखा मुलगा हवाय. माझ्यासारखा मुलगा हवाय, ठीक आहे. तुला हे व्रत करावं लागेल." शनी-प्रदोषाचं महाराजांनी व्रत तिला करण्यास सांगितलं. "आत्ता काय हवंय? आत्ता का जीव देतेस? हा मुलगा असा आहे" म्हणे. आणि महाराज त्या ठिकाणी त्याला बुद्धीही देतात. हे काही वर्ष हा बुद्धीचा मतिमंदपणा जो आहे, तो त्या जीवाला भोगावा लागला आणि नंतर ईश्वरी कृपेने त्याला ते सगळं पुढचं मिळालं. अर्थात हे इतकं अचानक झालं असेल का, की ती बाई आली आणि मग ती जीव द्यायला जाते आणि महाराज थांबवतायत? नाही. त्या जीवाचंही मागचं काहीतरी पूर्व आणि पुण्य आणि पाप असलं पाहिजे. जोपर्यंत पाप आहे, तोपर्यंत त्याला हे सगळं भोगावं लागलं. ही अवहेलना सहन करावी लागली. परंतु ईश्वरी कृपा झाली आणि ती अवहेलना त्याची बंद झाली आणि विद्वत्ता प्राप्त झाली. ईश्वरी कृपा ही प्रत्येकाच्या जीवाला महत्वाची आहे आणि ह्या ईश्वरी कृपेमुळे आपल्या सर्वांनाच हा नरजन्म प्राप्त झालेला आहे. या पृथ्वीवरती आपण मनुष्य म्हणून जीव धारण करू शकलेलो आहोत. का मनुष्य जीव इतका दुर्मिळ आहे किंवा महान आहे? कारण मनुष्य या जीवालाच केवळ ही बुद्धी आहे, की माझा जन्म नेमका कशासाठी आहे? मला काय करायला पाहिजे म्हणजे या जन्माचं सार्थकीपण होईल. ही मनुष्याला बुद्धी आहे. कुत्र्याला कळतं का हो मी कुत्रा म्हणून काय जन्माला आलोय? किंबहुना त्याला हेच माहीत नसतं मी कुत्रा आहे. आपण त्याला कुत्रा म्हणतोय. कुत्रा स्वतःला कुत्रा म्हणत नाही. त्याला एवढंच माहिती आहे आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला भागवायच्या तेवढ्यासाठीच आपला जन्म आहे. शक्ती आहे शरीरामध्ये तोपर्यंत तो प्रचंड त्याचं कार्य करत असतो. शरीर थकतं, हळू तोही शांत व्हायला लागतो आणि एक दिवस तोही मरून जातो. त्या जीवाला ती बुद्धी नाहीये, की नेमकं काय करायला पाहिजे. एखादा पुण्यवान जीव असेल, परंतु काही पापामुळे तो जर त्या योनीमध्ये गेला असेल, तर की केवळ पुण्याईनं. म्हणजे आपल्याला हा जो नरजन्म मिळालेला आहे, हा नेमका काहीतरी चांगलं किंवा पुढील प्रगतीसाठी मिळालेला आहे, तोही ईश्वराच्या कृपेने. आपल्यावरती ईश्वराने कृपा करून आपल्याला हे नरजन्म प्राप्त करून दिलेला आहे. मग कोणाच्या तरी पोटी जन्माला येतो, त्या कुटुंबातले चांगले वाईट दोन्ही गोष्टी आपल्याला भोगायच्या असतात. संसार चालू असतो. वय वाढत राहतं. वय वाढणं माझ्या हातात आहे का? तर नाही वाढत आहे. काल एक दिवस मी अलीकडे होतो, आज एक दिवस पलीकडे आलोय. ह्याच्या पलीकडं मी त्याच्यासाठी काय मेहनत घेतलेली आहे? तर काहीच नाही केलेलं. चालू आहे शरीर. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्या गतीनं चालू आहे. मी कुठे काय करतोय त्याच्यामध्ये? ते स्वतःच वाढतंय. स्वतःच सगळ्या गोष्टी करून घेतोय. भूक लागली की खायला लागतच आहे. तो खाण्यासाठी धडपडतोय. खाणं मिळवण्यासाठी काम करतोय. कारण पैसा आला पाहिजे. पैशातनं अन्न निर्माण करता येईल. काही ना काहीतरी तो उद्योग त्याचे करतोय आणि हा जीव स्वतःला अ, काय म्हणे जीवन जगण्याचा त्याचा प्रयत्न करतोय. पण असं तर प्राणीही करतात. मग माणूस म्हणून काय विशेष आहे? तर माणूस हे का जगतो आहे याचं भान ठेवतो आणि तो ईश्वराची आराधना करतो. या जीवाचा पुढील प्रवास हा सुखकर व्हायला पाहिजे. म्हणून या नरदेहा आल्यानंतर आपल्याकडनं काहीतरी सार्थक या जन्माचं व्हावं, या दृष्टीनं तो ग्रंथकार असं म्हणतो, की हे स्वामी चरित्र माझ्या हातून लिहिलं गेलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. उत्तम करायचंय. नुसतंच सार्थक करून उपयोग नाही. ते इतरांच्या उपयोगात सुद्धा यायला पाहिजे.
आपण अनेकदा अं, हे ऐकतो की जो दुसऱ्यांसाठी मरतो तोच खरा जगतो. अगदी विनायक दामोदर सावरकर यांचं हे काव्य आपल्या सर्वांना प्रचलित आहे किंवा परिचित आहे. जे भारत मातेसाठी त्यांनी लिहिलं, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. हे भारत माते, तुझ्यासाठी जर माझा देह झिजला, मृत्यू पावला, तर तेच खरं माझं जगणं आहे. आणि तुझ्या वीण जर माझं जगणं असेल, म्हणजे तुझ्यासाठी काहीच न करता मी जर जगत असेल, तर ते माझं मरण आहे. उत्तम प्रकारे सार्थकी लागावं आणि आपण सगळेजण भाग्यवान आहोत, की किमान आपल्याला स्वामींची सेवा करण्याची बुद्धी मिळतीये. म्हणजे त्या आपल्या आतल्या असलेल्या जीवाला ही ओढ वाटणं, हे सुद्धा किती महत्वाचं आहे. आता त्या वाटलेल्या ओढीचं रूपांतर आपल्याला साधक किंवा सार्थकी लावायचं आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप चालू आहे. "ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असते पै." साक्षात स्वामी समर्थच आहेत, की जे हे सगळं कार्य करून घेणार आहेत. मी मात्र नाममात्र आहे. आता बाळाप्पा महाराजांची गोष्ट सुरू होते. कर्नाटक प्रांतामध्ये हावेरी नामक जे गाव आहे, त्या गावामध्ये बाळाप्पा महाराजांचं वास्तव्य आहे आणि सुबत्ता त्यांच्याकडे व्यवस्थित आहे. पुन्हा तेच आहे, की हे सगळं पूर्वपुण्याईने मिळालेलं आहे. परंतु जीवाला ओढ जी आहे, त्याच्या ज्या स्मृती ज्या आहेत, त्या त्याला स्वस्थ बसून देत नाहीत. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसार ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली त्यांची. आपल्याकडं एखादी गोष्टीची कमतरता असेल, पैशाची कमतरता असेल, सुखाची कमतरता असेल, अन्नाची कमतरता असेल, ज्ञानाची कमतरता असेल, काही असेल. ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण धावत राहतो. आणि हे धावत असताना उदाहरण, तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे. इतकी कळवळून भूक लागली, की मला आत्ता पहिले खायला द्या. इतकं तुम्हाला आतून व्याकुळ झालाय जीव. अशा क्षणी मी चिंतनिका तुमच्या समोर घेऊन आलोय. की अहो ते स्वामींचं चरित्र मी सांगतोय तुम्ही ऐका वगैरे. तो म्हणाले, "जा रे पहिले मला खायला घाल." माझी ती पोटातली आग जी आहे ना, ती पहिली माझी भागली पाहिजे. तोपर्यंत मला कशाचंही महत्त्व राहणार नाही. तुम्ही किती महान सांगत असाल, त्याने काही फरक पडत नाही. का बरं? इतके लोकं सगळेजण असतात, तरी सुद्धा सगळ्यांना स्वामींची सेवा करण्याची किंवा कुठल्याही ईश्वराची उपासना करण्याची का बुद्धी होत नाही? राइट आहे. सो जेव्हा माझ्याकडे एखाद्याची कमतरता असते, ती कमतरता भरून काढण्यासाठी मी धावत असतो. मी धावतोय, धावतोय, धावतोय. मला कोणीतरी सांगतं, "अरे, ते धावता-धावता हे पण कर." ते राहून दे नंतर. आधी हे पूर्ण करायचंय. आणि मग जेव्हा त्याची तृप्तता होते, म्हणजे माझं ते पोट भरलं, भूक संपली माझी. हां, आता मी जर आता काय सांगत होता सांग बरं? तसं ह्या जीवाला जे काही भोगायचं म्हणून असतं, ज्याच्यात त्याला सुख वाटत असतं, ते सगळं भोगल्यानंतर असं काहीतरी त्याची एक अवस्था येते, की जिथं त्याला वाटतं, की अरे झालं आता सगळं. म्हणजे लहानपणापासून श्रीमंती, श्रीमंती, श्रीमंती इतकी पाहिलेली आहे. आणखीन किती श्रीमंत व्हायचं? असं म्हणून त्या श्रीमंतीचा सुद्धा उभग येतो. जे की माणसाला श्रीमंत होण्यासाठी तो धावत असतो. तसं बाळाप्पा महाराजांचं आहे, की लहानपणापासून इतकी सुबत्ता आहे, सराफी व्यवसाय आहे. त्यामुळे सगळं ऐश्वर्य वगैरे सगळं पाहिलेलं आहे. मागितलं की हातात सादर होतो त्यांच्या. अशी त्यांची जर अवस्था असेल, तर त्यांना सुखाची व्याख्या आहे. पलीकडे काय आहे? उभं येतो. आणि दुसरी गोष्ट त्या जीवाची जी काही पूर्वीची साधना असेल, त्या साधनेमुळं जे काही तेवढ्या गोष्टी आहेत, तेवढ्या कंप्लीट झाल्यानंतर आता त्याला त्याच्यात रस राहत नाही. आणि असं वयवर्ष 30 झाल्यानंतर बाळाप्पा महाराजांचं व्हायला लागलं. म्हणजे ही एक गोष्ट आपल्याला समजून घेण्यासारखी आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो, की आपण एखादं केंद्र चालू केलेलं असतं किंवा आपण केंद्रात जात असतो. आपण शेजारच्यांना सांगतो, ओळखीतल्यांना सांगतो, "अहो चला माझ्यासोबत केंद्रात चला, आरतीला बघा किती छान असतं." पण त्याला काही इच्छाच होत नाही हो. आम्ही किती त्याला सांगायचा प्रयत्न करतो, तरी सुद्धा तो येतच नाही. किती वर्ष झालं सांगण्याचा प्रयत्न करतोय, येतच नाही हो. जोपर्यंत ही तृप्तता येत नाही ना, त्याची जी काही नीड असेल, ज्या सुखाची त्याला अपेक्षा आहे, ते सुखाची जोपर्यंत तृप्तता होत नाही, तोपर्यंत ईश्वराकडे धाव घेतली जात नाही. आणि ती सुखाची तृप्तता करण्यासाठी ईश्वराकडे धाव घेतली जाते. दोन्ही भाग आहेत.
सुखाची तृप्तता झाल्यानंतर ईश्वराकडे येणं आणि सुखाची प्राप्ती करण्यासाठी ईश्वराकडे येणं, या दोन्ही गोष्टींमध्ये ईश्वराकडे येतो. म्हणजे काय? माझ्या आयुष्यात प्रश्न निर्माण झालाय, समस्या निर्माण झाली आहे. त्या समस्येमुळे माझ्या आयुष्यात दुःख आलंय. मग ती समस्या दूर झाली की माझ्या आयुष्यात सुख येईल, म्हणून मी ईश्वराकडे येतो. आणि मग तो नेहमी ईश्वराकडे मागण्यासाठी येतो, की देवा माझं हे काम कर, माझं ते काम कर. आणि दुसरा जो व्यक्ती आहे, की काहीच प्रश्न नाही येतो माझ्या आयुष्यात, सगळं छान आहे. पण तरी मला ईश्वराकडे यावंसं वाटतं. सर्वांची तृप्तता झाल्यानंतर ईश्वराकडे येणं, हाही भाग आहे. बाळप्पा महाराज दुसऱ्या कॅटेगरीतले आहेत. चोळप्पा महाराजांचं आपण जेव्हा तिसऱ्या अध्यायात बघितलं, अक्कलकोटला स्वामी महाराज आल्यानंतर महाराज म्हणले चोळप्पांकडे जायचं किंवा पूर्व नियोजित असल्याप्रमाणे महाराज चोळप्पा महाराजांकडे गेले. महाराज चोळप्पांकडे गेले. चोळप्पाने महाराजांकडे आला. चोळप्पांचं जे काही कार्य आहे, त्याची जी सद्भावना आहे आणि महाराजांशी किंवा ईश्वराशी असलेलं नातं जे आहे, या नात्यातून महाराज चोळप्पाकडे आलेत. बाळप्पा महाराजांच्या बाबतीत असं आहे, की बाळप्पा महाराजांकडे सगळी सुबत्ता आहे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठेचं. तो अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गावातलं आहे. आता ह्यातनं उभं आल्यानंतर मग सद्गुरु सेवेची ओढ वाटायला लागली. आतून वाटायला लागली, की कोणतरी आपल्याला सद्गुरु असला पाहिजे. लटिका अवघा संसार या माझी नाही सारलं परलोकी दारापुत्र कोणी नाही कामाते. हा जो संसार आहे, जो कधीच संपत नाही तो संसार. बघा बरं, तुम्ही सेवेला बसण्यासाठी मात्र ठरवून बसावं लागतं. नाही मला बसायचंय, 11 माळी जप करायचंय, एवढं करायचंय, मग तो ठरवून करावा लागतो. केंद्रात ठरवून जावं लागतं. तो आपसूक होत नाही. हा संसार जो आहे, म्हणजे आपल्याला वाटतं आपण संसार करतो. माझ्यामुळे खरं तर संसार चालू आहे. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. याच्यामध्ये काही रस नाही किंवा याच्यामध्ये फार काही दडलेलं नाही. हे सगळं भ्रम आहे. तर एखादा गावातला रस्ता आहे, एका गावातनं दुसऱ्या गावात जाण्याचा. रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, लाईट वगैरे काही नाहीये आणि आपण गाडी घेऊन दुसऱ्या गावाला चाललेलो आहोत. तर अशा ह्या मधल्या रस्त्यावरती कुत्र्यांचा टोळका बसलेला असतो. आणि तुम्ही जेव्हा तिथनं जायला लागता, त्यावेळेला ते तुमच्यावरती भुंकतात. इतके भुंकतात की आपण घाबरतो किंवा आपल्या गाडीचा स्पीड वाढवतो आणि तो एरिया पुढे निघून जातो. का बरं ती कुत्री भुंकतात आपल्यावरती? आपण त्यांना त्रास देऊ असं वाटत असेल म्हणून संरक्षणार्थ भुंकत असेल. अगदीच ना, वृत्ती असू शकेल, अनोळखी आहेत म्हणून भुंकत असेल, आपण आपल्यामुळे त्यांना काहीतरी अनसेफ वाटत असेल म्हणून ते भुंकत असेल. ठीक आहे, ही सगळी कारणं आहेत. कोणीतरी त्यांना त्रास दिला असेल. बरं. काय असतं, ही कुत्री जी आहेत ना, बघा तुम्ही ऑब्झर्व्ह करा थोडंसं. ही पहिला एक असतो, मग हळू त्यांच्या टीममध्ये एक जण येतो, 4-5 जमतात. अशी टप्प्या-टप्प्यावर त्यांचे गट असतात. थोड्या अंतरावर गेला की पुढचा गट, थोड्या अंतरावर गेला की पुढचा गट आणि बरोबर त्यांची हद्द ठरलेली असते. आता ज्यावेळेला आपण तिथनं गाडी घेऊन जातो, आपण आपल्या गाडीच्या हिशोबाने चाललेलो असतो, आपला स्पीड घेत असतो. मग ती कुत्री त्यांच्या एरियात तो माणूस दिसला, अगदी तुमचा लाईट गाडीचा दिसला की तिथून भुंकायला सुरुवात करतात. असं नाही की तुम्ही जवळ आल्यानंतर. मग ओळख आणि अनोळखी अंधाऱ्या रात्री वाटेवरती मी म्हणतोय. सो ते जसंही लाईट दिसतात तसं ते भुंकायला लागतात. कोणतरी आपल्या हद्दीतनं येत आहे. आणि मग ते भुंकून आपला स्पीड वाढतो गाडीचा आणि आपण पुढे जातो. लवकर रस्ता क्रॉस व्हावा जेणेकरून हे कुत्रे आपला चावा घेणार नाहीत म्हणून. आणि ते इतक्या जोरजोरात आवेशाने भुंकत असतात. आणि मग ते एक हद्द गेली त्यांची, की ते परत रिटर्न फिरतात. आपण पुढे जातो. रिटर्न येताना ते कुत्रे एकमेकांना बोलतात, "बघ कसं हाकलून लावलं आपण त्याला." खरंच कुत्र्यांमुळे आपण गेलेलो असतो का हो? फक्त कुत्र्यांमुळे पण वाटलं स्पीड वाढवतो थोडासा. लटिका अवघा संसार या माझी नाही सार हे सांगायचंय. कुत्र्यांमुळे आपण काही तिथनं गेलेलो नाही. आपण फक्त कुत्र्यांमुळे स्पीड वाढवलाय. कुत्र्यांना असं वाटतं, माझ्यामुळे माणूस हाकलून लावला मी याला. मला असं वाटतं, की मी संसार करतोय. खरं तर संसारच मला करत असतो.
जाणीवपूर्वक ठरलेल्या साचेबंद पद्धतीनं हे वय झालं की हे करा, हे वय झालं की हे करा, हे वय झालं की हे करा. चॉईस कुठे आहे? संसारच मला सगळा रेटून नेतोय, मला काहीच नाहीये. तर ते शेवटी जर मी एखाद्या वेळेला शांत बसलो आणि विचार केला, काय कमवलं मी आयुष्यात? पैसे जे कमवले होते कष्ट करून, मेहनत करून पैसे, पुन्हा काहीतरी सुख मिळवण्यासाठी ते घालवले. हातात कुठे आहेत माझ्या? नाहीच आहेत. पण मी त्याच्यासाठीच धावतोय. मला असं वाटतंय मी पैशांसाठी धावतोय, पण पैसाच मला धावायला लावतोय. प्रपंच हा असाच आहे. तो होत असतो. आपल्याला असं वाटतं माझ्यामुळेच काय तो होतोय. मी नसेल तर कसं होईल? है ना? मी नसलं तर तुमचं कसं होणार? मला कोण खायला देणार? काही नाही, आपण नसलं तरी आपलं होतं की. अतिशय प्रेम असणारे जरी कोणी व्यक्ती असले, तरी सुद्धा एका नवऱ्याचा अंत झाला किंवा बायकोचा अंत झाला, नंतर जगतोच की तो माणूस. कसंही असेल, पण जगतोच ना. कोणी आनंदाने जगेल, कोणी दुःखाने जगेल, काय असेल ते असेल, पण जगतोच. तो काय असं म्हणत नाही, तुझ्यामुळे आता मी पण झालो, आता कसं होणार माझं? नाही. संसार हा असाच आहे. लटिका अवघा संसार. हा अंगूर आहे किंवा निरस करणार आहे. या माझी नाही सार, परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. मृत्यू पश्चात कोण येणार आहे मदतीला? परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. कोणी येणार नाही नंतर. जे येणार आहे ते आपलंच कर्म आपल्यासमोर आहे. हा विचार बाळाप्पा महाराजांच्या मनात आहे, की अरे पूर्वपुण्याईमुळे मला हा मनुष्य जन्म मिळाला. 30 वर्ष मस्त ऐशोआरामात सगळं झालं. सुख, सुख, सुख म्हणून मी मागं सगळं करत गेलो. काय मिळालं? थांबा. काही नाहीये या संसारात. बाळाप्पाचे मनात यापरी विचार येतात. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. परमेश्वराची प्राप्ती करायची असं सगळ्यांनाच वाटतं. पण सगळेच जण परमेश्वराची, स्वामींची कृपा होण्यासाठी आपण अतिशय सेवा करतो. चांगली अगदी काही जण नित्य नियमाने जास्तीत जास्त वेळ केंद्रामध्ये घालवून किंवा स्वामींची सेवा करायची, स्वामींची सेवा करायची असं सगळं आपण करतो. परंतु बाळप्पांची जी अवस्था झाली आहे, ही अवस्था फार महत्वाची आहे. जोपर्यंत तळमळ लागत नाही, जोपर्यंत व्याकुळता निर्माण होत नाही, तोपर्यंत परमेश्वर ही साधत नाही. सदा उद्विग्न चित्त. यांचं सतत उद्वेग म्हणजे सगळा व्यवहार चालू आहे, पण नाही यार, ते सद्गुरू मिळाल्याशिवाय माझं काही चैन लागणार नाही. ही जी उद्विग्नता मनातली आहे, आपल्याला स्वामींविषयी तसं वाटतेय का? आपण करतो स्वामींचं, सगळंच करतो, पण स्वामींविषयीची ओढ जी आहे, की मी रोज स्वामींचं करतोय, पण स्वामींना ती आवडतीये का? मी कधीच त्यांना विचारायला जात नाही. कारण मला वाटत नाही तसं विचारावं. मी करतोय ना, मग त्यांना आवडतच असेल ना. मनातली व्याकुळता जी आहे, तळमळ जी आहे, ती स्वामींविषयीची जाणवतेय का आपल्याला? मी जी सेवा सेवा करतो आहे, ती योग्य पद्धतीने चालली आहे का? मी कधी मोजली आहे का? की बाबा मी इतके दिवस 1 वर्ष झाला अभ्यास करतोय म्हणजे अ, सेवा करतोय. तर प्रगती पुस्तक आहे का? काही परीक्षा आहेत का? किंवा ह्याच्यातनं मला कळेल, की मला इतके मार्क मिळाले म्हणजे मला इतक्या टक्के ज्ञान झालेलं आहे किंवा माहिती मिळालेली आहे विषयातली. मी कधीच करत नाही. मी फक्त अभ्यास करतोय. परीक्षा जवळ आली, की पालक विचारतात मुलाला, "का रे अभ्यास झालाय का?" किंवा इतर लोकं, "परीक्षा आहे, अभ्यास झाला?" "हां, चालू आहे." कधीच संपत नाही. मी सेवा करतोय ना. अरे पण ते महाराजांपर्यंत पोहोचतेय का? मला नाही माहिती. कळलं पाहिजे. आपण जे करतोय त्याचं मूल्यमापन हे आपल्याला करता यायला पाहिजे. तरच प्रगती साधता येते. अन्यथा आपण तिथेच अडकून राहतो. सो सदा उद्विग्न चित्त. यांचं मन जे आहे ते उद्विग्न व्हायला लागलं, की ह्या संसारात काही रस राहिलेला नाही. तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. सद्गुरू दादा नेहमी म्हणायचे, "सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास." गुरु मोठा आहेच आहे. गुरुच्या पेक्षा मोठं जर काही असेल, तर गुरुचा ध्यास. तो ध्यास मला लागलाय का? हा ध्यास जो आहे, ती तळमळ जी आहे, ती सर्वात श्रेष्ठ आहे, गुरुपेक्षा सुद्धा. पुंडलिकाकडे पांडुरंग यावा यासाठी पुंडलिकाने काही फार विशेष प्रयत्न केलेले नाहीत, की पांडुरंग यावा म्हणून मी काहीतरी करतोय. त्यांनी असं काम केलं, की पांडुरंगाला अर्थात द्वारकेच्या राणाला यावं लागलं. संत नामदेव महाराजांना ज्यावेळेला विठ्ठलाच्या मंदिरात जाण्यास अडथळा निर्माण केला, नाही जायचं म्हणून, व्याकुळतेने, तळमळीनं, की "काय भगवंता तुझ्या दारात हा असा मला तुझ्या दर्शना वाचून मला ठेवलं जातंय." आणि तळमळीनं तिथे त्या ठिकाणी अभंग म्हणायला लागले, कीर्तन करायला जे काय असेल. भगवंत स्वतः बाहेर आला.
आपण स्वामी महाराजांचं, बिडकर महाराजांचं ज्या चरित्र बघितलं त्याला आपण बघितलं होतं, बिडकर महाराजांना लागलेली तळमळीसाठी महाराज त्या 20 फूट उंचीवरच्या भिंतीवरनं सुद्धा उडी मारून आले. का? तर माझा भक्त बाहेर उभा राहिलाय दर्शनासाठी, मला त्याला दर्शन द्यायलाच पाहिजे. भगवंतानी हा विचार नाही केला एवढ्या उंचीवरनं कसं काय उडी मारायचे. तर मी राजवाड्यात गेलो, आता 6 महिन्यानंतर भेटूया. तळमळ, ही तळमळ मला माझ्या गुरूंविषयी वाटते का? दॅट इज सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. गुरु कितीही मोठा असला पण तुमचा ध्यास जर प्रचंड असेल तर तो गुरु तुम्हाला काय म्हणूया आपण प्राप्त होतो किंवा लाभतो. तो गुरु तुमचा दास होऊन जातो, की बोल तुला काय पाहिजे. तुझी तळमळ, तुझी व्याकुळता, तुझा ध्यास जो आहे, ध्यास मला इथपर्यंत घेऊन आला. आणि शेवटी भगवंत हा भावाचा भुकेला आहे. आपला भाव कसा आहे? मी लाख म्हणतो माझा भाव खूप छान आहे. पोचला का भगवंतापर्यंत? तू मोजलास का कधी की पोचतोय म्हणून तुला कळलं का? तू व्हॉट्सअपवर मेसेज समोरच्याला केला की त्याने सीन केलाय का नाही म्हणून मला टिक दिली जाते. की निळा रंग झाला म्हणजे त्यांनी वाचलं. मला कळावं लागतं ना त्यांनी वाचलंय म्हणून. नाही कळलं तर मी आपला अंधारातच. मी पाठवलाय त्यांनी वाचलाय की नाही? हो मग मी सेवा करतोय, मला रिस्पॉन्स मिळतोय का महाराजांकडनं? कधी मूल्यमापन केलंय का आपण? करायला हवं. मनामध्ये ती सद्गुरु प्राप्तीची ओढ निर्माण झाली. हाचे विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान, तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. सलग 3 रात्र एकच स्वप्न त्यांना दिसलं. कारण हा विचार सातत्याने चालू आहे, की सद्गुरु पाहिजे. ह्या संसारात काही आता रस राहिलेला नाही. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवणी आपणापुढे येते, पाहुणी आयशा गोष्टी उल्हासले मानसा. हा एक शुभ संकेत, स्वप्नांचे जे आपण संकेत म्हणतो, तसा हा शुभ संकेत मानून म्हणजे उद्या असं म्हणू नका लगेच माझ्या पण स्वप्नात पंचपक्वान्न आलं, मी चाललो संसार सोडून. आपली तळमळ, आपला ध्यास, आपले जीवन हे सगळ्या गोष्टी रेफरन्सला घेऊन आपण याचे अर्थ लावायचे असतात. तो तसं त्यांनी तो संदर्भ घेतला, की त्यांना जी काही महिन्यांपासून, वर्षांपासून जी तळमळ लागली आहे सद्गुरूच्या प्राप्तीची आणि त्यातनं त्याला हे असे सलग 3 दिवस ही स्वप्न पडल्यानंतर ते म्हणले, की आता हाच तो क्षण आणि आपण यातनं निघायला पाहिजे. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शास्त्रे तोडावा. हा जो मायापाश आहे संसाराचा, बायकोचा, मुलांचा, व्यवसायाचा, समाजातल्या प्रतिष्ठेचा हा सगळा जो मोह आहे, तो आता तोडला पाहिजे. कशाने? विवेक शस्त्रे. विवेक जो आहे, हे सगळं जरी असलं तरी सत्य काय आहे? सद्गुरू पाहिजेत. त्या विवेकाने, त्या शस्त्राने हे तोडलं पाहिजे. हा मायापाश जो आहे, नाहीतर तो सहजासहजी तुटत नाही. कितीही म्हणावं. स्वाभाविक आहे आपण प्रापंचिक आहोत. आपल्याला ओढ असते त्या गोष्टींची. मी हा मायापाश मला सांगायचं एवढंच आहे, की हा मायापाश इतका घट्ट असतो, सुटत नाही. कधी-कधी असंही होतं, हा पाश नेहमी अप्रियच असला पाहिजे असं काही नाही. प्रिय पाश पण असतो. सोन्याची साखळीने जरी आपल्याला बांधलं असलं, तरी आपण शेवटी बंधनातच अडकणार. ती सोन्याची आहे म्हणून नाही, नाही. ठीक आहे, सोन्याची आहे ना, मग मी इथनं बाहेर पडत नाही. असं होऊ शकत नाही. साखळी ती साखळी, सोन्याची असो, लोखंडाची असो. सुप्रिय मोहपाश सुद्धा असतात, की आपल्याला इच्छाच होत नाही त्यातनं बाहेर पडावं. कळतंय, पण होत नाही हो. हा मायापाश जो आहे तो जखडून ठेवत असतो. सो विवेक शस्त्रे त्या विवेकाने तोडावा लागतो, कापून काढावा लागतो. तरच यातनं बाहेर पडता येतं. ठरवून सेवा करावी लागते. जी मी मगाशी उदाहरण दिलं तेच पुन्हा सांगेल इथं. परमार्थ हा ठरवून करावा लागतो. विवेकाच्या शस्त्राने तो कापावा लागतो मायापाश. तरच परमार्थ घडतो. मी माळ जप करायला बसतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री परमार्थ करतोय. मनात विचार सगळे प्रपंचाचे चालू आहेत. विवेकाने तो तोडावा लागतो. ही साधना ज्यावेळेला जमेल, त्या दिवसापासून खरा परमार्थ सुरू होतो. मला वाटतं मी परमार्थिक आहे. मला वाटतं मी आध्यात्मिक आहे. मला वाटतंय मी आध्यात्मिक आहे, पण नाहीये. ही सुद्धा एक सोन्याची साखळीच आहे. जी बंधनात टाकते. कितीही छान वाटली तरी ती तोडावीच लागते. म्हणजे मायापाश आहे. तो विवेक शस्त्रानेच तोडावा लागतो. ठरवून ती गोष्ट करावी लागते. परमार्थ हा तसाच करावा लागतो. स्वामी चरित्र वाचताय ना, नित्यसेवा करताय ना, ठरवून तो मायापाश सोडला पाहिजे आणि ते 3 अध्याय वाचताना परमार्थच घडला पाहिजे मनातून सुद्धा. तर शरीराने नाही. फक्त देवासमोर बसला म्हणजे ते देवाचं होत नाही. मनापासून तिथं बसणं गरजेचं असतं. गुरुमाऊली नेहमी आपल्याला सांगतात, आपले मनाजीराव जोपर्यंत तिथे आहेत, तोपर्यंत सेवा केलेली पावते. आपलं मन तर क्षणभरासाठी सुद्धा तिथे थांबत नाही. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे.
हे मन इतकं चपळ आहे की थांबता थांबत नाही. त्याला एका जागेवर बस म्हटलं की ते उड्या मारायला. आम्हाला कळतच नाही काय करू. चंचल मन आहे. त्या मनाच्या चंचलतेला विराम घालावा लागतो. बंधनं घालायला लागतात. थांब इथे बस आणि मग परमार्थ करावा लागतो. तो विवेक आहे. आणि हा विवेक तुम्ही किती वर्ष सेवा केली आहे, ह्याने नाही होत. तुम्ही कशी सेवा केली आहे, तुमचे आचार, विचार, तुमचे भाव, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे हा विवेक. मूल्यमापनाची एक पट्टी. मी सेवा करतोय, माझा विवेक किती जागृत झालाय त्याच्यावरनं कळतं मला माझी सेवा किती सुधारली आहे. नाहीतर मी करतोच आहे. किती वर्ष सेवा केली आणि काहीही परिणाम होत नाही. आणि म्हणून शेवटी हा विवेक शस्त्राने त्या बाळाप्पा महाराजांनी तो मायापाश तोडला आणि घरच्यांना सांगितलं, की मी आता सोलापूरला जरा काम आहे म्हणून चाललोय आणि असं म्हणून त्यांनी घरावरनं तुळशीपत्र ठेवलं किंवा घरच्या लोकांना न सांगता घराबाहेर पडले, की आता इथे परत यायचं नाही. आणि मग मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. त्या हावेरी गावापासून शोधत येत आहे. आता त्यावेळेचे जे काही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे असतील, जी कानावर पडलेली असतील, अशा ठिकाणी जाणं हे स्वाभाविकपणे आजही आपण जर विचार केला, की आपण जर सेवा करतच नसू आणि अचानक आपल्याला इच्छा झाली, की चला आता आपण देवाधर्माचं करायला लागूया. कुठल्या देवाचं करायचं? मग कोणीतरी सांगितलेलं असतं म्हणून करतो. आपल्याला एखादं आवडलेलं असतं म्हणून करतो. व्हॉटएव्हर जे आपल्याला जिथे योग्य वाटेल तिथं आपण सुरुवात करतो. मग हळू प्रवास दुसरीकडे जातो. तसं हे बाळाप्पा महाराज पण निघालेत प्रवासाला आणि मग मध्ये ते मुरगोड ग्राम लागलेले जिथं चिदंबर दीक्षितांचं कार्य आहे. फार महान कार्य आहे. 1815 साली ते त्यांचं महानिर्वाण झालेलं आपल्याला बऱ्याच ठिकाणी चिदंबर दीक्षितांचं कार्य अनुभवायला मिळतं. आजही त्यांच्या उत्सव जे त्या ठिकाणी त्यांच्या मठामध्ये होतात, प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद असतो. लाखो भाविक आजही त्या ठिकाणी येतात आणि चिदंबर दीक्षितांचं कार्य जे आहे ते या अर्थाने महत्वाचं आहे, की आपण दरवेळेला एकच धागा धरलेला आहे तो म्हणजे परमेश्वर अवतार का धारण करतो? त्याचं कारणच आहे, की जी त्यांनी बसवलेली घडी आहे श्रीकृष्ण अवतारामध्ये स्वतःच्या अ, वागणुकीतून त्यांनी जो युगाचा अंत होत असताना जोपर्यंत व्यवस्था सगळी बसवली होती ती हळू परकीय आक्रमण असो, अंतर्गत वादविवाद असो, भेद असो, धर्मभेद असो, अनेक गोष्टींमुळं ही घडी जी आहे ती विस्कटली गेली. आणि माणूस माणसापासून दुरावत गेला. माणूस सत्यतेपासून दुरावत गेला. या धर्माचं किंवा या मनुष्य जन्माचं काय कार्य आहे, हेच तो विसरत गेला. आणि हे पुन्हा घडी बसवण्यासाठी ईश्वर अवतरित होतो. पण ईश्वर हा एका देहापुरता थोडीच मर्यादित आहे. तो अनेक अंगाने प्रकट होत असतो. आणि असंच कार्य या चिदंबर दीक्षितांनी केलेलं आहे, की समाजामधले हे जे द्वैत आहे, मग ते जातीमधलं द्वैत असो, धर्मांमधले द्वैत असो, विचारांमधलं द्वैत असो, हे घालवून सर्वांना एकत्रित पद्धतीनं त्यांनी धर्माच्या कार्याला लावलं. त्यामुळे चिदंबर दीक्षितांचं कार्यही तितकंच वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यांचं भक्तगण, त्यांचा परिवार आणि त्यांचे जे पट्टशिष्य होते, ज्यांनी पुढे त्यांची गादी चालवली, ते आपल्याच महाराष्ट्रातले. त्यामुळे त्यांचाही कार्यभाग जो आहे, त्यामुळे बाळप्पा महाराज जे आहेत, ते ज्यावेळेला प्रवास करतायत, त्यावेळेला या चिदंबर दीक्षितांच्या मुरगोड ग्रामी आले. तिथला त्यांचा आश्रम आणि तिथल्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि मग पुढं चिदंबर दीक्षितांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ते साक्षात ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार, वर्णो केली अल्पमती. लहानपणापासनं त्यांचं पूर्वी नाव जे आहे ते जोशी होतं. परंतु त्यांच्या वडिलांच्या कार्यामुळं त्यांनी जे काही याग केले त्याच्यातनं त्यांना दीक्षित हे नाव किंवा बिरुद जे आहे ते पडलं. आणि मग हे चिदंबर दीक्षित जे आहेत, चिदंबर हा शंकराचं रूप आहे. वेदांमध्ये सुद्धा या चिदंबर शब्दावरती बरचसं लिखाण आहे. आणि मग ते चिदंबर त्यांचं संन्यास धर्मानंतर नाव पडलं आणि त्यांनी हा चिदंबर नाम जे आहे, ईश्वराचं नाम जसं आपण आज श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायला सांगतो, तसं त्यांनी ह्या नामाचं वेड जे आहे, ते सर्वसामान्य जनतेला लावलं. जसं आपल्याला तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, अनेक संत मंडळी आपल्या महाराष्ट्रातली आहेत, ज्यांनी रामकृष्ण हरी, विठ्ठल हा शब्द आपल्या जनमानसात अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला. तसं ह्या चिदंबर दीक्षितांनी कार्य केलं. समाजातल्या विविध घटकांना एकत्रित आणून एका ध्यासाने, एका दोऱ्यात ओवलं आणि त्यांच्याकडनं हे धर्मसंस्थापनेचं किंवा पर्यायाने समाज
जागृतीचं कार्य जे आहे ते चिदंबर दीक्षितांनी केलेलं आहे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाचे. सो चिदंबर दीक्षित आहे त्यांचे वडील जे आहेत, पूर्व इतिहास आपण नेहमीच बघत आलो की पास्ट हिस्ट्री सुद्धा खूप महत्वाची आहे. लेख हे आई वडील सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि यांचे वडील जे आहेत ते अतिशय धार्मिक त्यांचं वातावरण आहे. पण समस्या आहे, चिदंबर दीक्षितांचे वडील हे महान असले तरी सुद्धा संतती सुख नाही आणि म्हणून वेगवेगळ्या उपासना वगैरे सगळ्या गोष्टी करतात. समस्या सगळ्यांनाच आहे, संघर्ष सगळ्यांनाच आहे. माझ्याच आयुष्यात का, यांच्या आयुष्यात कसं छान चालू आहे असं म्हणून चालत नाही. त्याचा संघर्ष वेगळा असतो, तुमचा संघर्ष वेगळा असतो. आणि मग पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी भगवान शिवाची आराधना सुरू केली आणि त्या आराधनेतून त्यांना भगवान शिवाचा दृष्टांत झाला आणि चिदंबर दीक्षितांचा जन्म झाला. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला, पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. बऱ्याच ठिकाणी चिदंबर दीक्षितांचा दत्तावतारी असा सुद्धा उल्लेख आहे. अनेकांना तसा दृष्टांत सुद्धा झालेला आहे. दत्त महाराजांनी काही लोकांना दृष्टांत देऊन सांगितलं की चिदंबरच्या ठिकाणी मी आहे, तू तिथे जा. तो प्रत्येकाच्या भावानुसार आणि महाराजांचं कार्य आहे त्या त्या पद्धतीनुसार त्यांनी तिथे पाठवले. त्यामुळे त्यांना शंकर अवतार म्हणतात, दत्तावतारी सुद्धा म्हणतात किंवा दत्त महाराजांचं स्वरूप जसं टेंबे स्वामींचं आहे तसंच ह्यांचं सुद्धा ते कार्य आहे. चिदंबर दीक्षित महाराज जे आहेत ते साधारण 1815च्या आसपास त्यांचा महानिर्वाण झालेला आहे. अक्कलकोटला स्वामी महाराज जे आलेत ते 1856 साली आलेत. आता इथे एक संदर्भ दिलेला आहे की असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चले तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. की ह्या दीक्षितांनी प्रचंड मोठा यज्ञ केलाय. जसं मी मगाशी म्हणलं, आजही त्या मठामध्ये त्यांचे फार मोठे मोठे यज्ञ होतात. अन्नसंतर्पण फार मोठ्या प्रमाणात होतं. तर असंच हा मोठा यज्ञ दीक्षितांनी स्वतः केलेला आहे आणि त्यावेळेला अन्नसंतर्पण चालू आहे, ब्राह्मणांचे भोजन बसलेलं आहे आणि तूप संपलेलं आहे. त्यांच्या लीलांच्या माध्यमातून त्यांनी पाण्याने भरलेल्या गडव्याला हात लावला आणि तूप झालं. ही गोष्ट महाराजांना ज्याला विचारली की महाराज तुम्हाला हे चिदंबर दीक्षित माहिती आहेत का, त्याला महाराजांनी असं सांगितलं की हो, आम्ही ते तूप वाढण्याची कामगिरी आमचीच होती. आता हा संदर्भ दोन्ही अर्थाने आपण बघूया. एक, महाराजांचं कार्य हे 1149 सालापासूनचं आहे. 750 वर्षांचा कालावधी आहे. 1856 महाराज त्या अक्कलकोटला आले. त्याच्या अगोदर 12 वर्ष महाराजांचं वास्तव्य मोहोळ या ठिकाणी राहिले. सोलापूरला काही वर्ष राहिलेले आहे. म्हणजे अगदी आपण मागत गेलो तरी 25 वर्ष जरी आपण मागे धरले तरी सुद्धा साधारणतः 1830 वगैरे कालावधी येईल. त्याच्या आधीचा चिदंबर दीक्षितांचा काळ आहे. म्हणजे महाराजांची भारत भ्रमंती जेव्हा होत होती, कार्य अखंड चालू आहे, अशा सिद्धपुरुषांच्या ठिकाणी सुद्धा महाराजांचं असणं म्हणजे आपण यातनं एक अर्थ असाही घेतो की महाराज साक्षात ईश्वर आहे, त्यामुळे ते तिथे आहेत म्हणजे त्यात काही वावगं नाही. आणि तिथे आहेत म्हणजे काय, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि अर्थात हे महाराजांचं कार्य आहे. त्यामुळे ती लीला होणं ही सुद्धा ईश्वराचाच लीलेचा भाग आहे. आपण श्रीपाद चरित्र अभ्यासलेलं आहे. महाराज स्वतःही म्हणतात, माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीमध्ये काहीच घडू शकत नाही. स्वतःच्या आजोबांचा सुद्धा त्यांनी संकल्प पूर्ण होऊन दिला नाही की तुमचा संकल्प आहे म्हणून माझा नाहीये. सो स्वामी महाराज ज्याला असं म्हणतात की हो आम्ही तिथेच होतो, तर तिथेच होतो म्हणजे एक तर देहानीच असले पाहिजे अशातला भाग नाही. ती जी काही लीला घडतेय ती लीला सर्व त्यांच्याच संकल्पाने घडते आणि सर्वव्यापी ते असल्यामुळे ते तिथं असणं काही वावगं आहे किंवा चुकीचं ठरत नाही. त्यामुळे देहात असताना सुद्धा म्हणजे महाराजांच्या आधीचा हा सगळा कार्यकाळ आहे. त्यामुळे महाराजांना हा इतिहास माहिती आहे, कारण शेवटी 750 वर्षामध्ये महाराजांनी किती वेळा भारत पायाखाली घातला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि त्याच वेळात दुसरे बाजीराव जे आहेत, हे दुसरे बाजीराव अनेक सरदार जे आहेत हे चिदंबर दीक्षितांचे शिष्य होते म्हणा किंवा श्रद्धाळू होते, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे होते. असे दुसरे बाजीराव जे आहेत, पहिला बाजीराव जो थोरले बाजीराव ज्यांना म्हणतात ते वेगळे आहेत. दुसरे बाजीराव जे आहेत, ह्या दुसरे बाजीरावांची सुद्धा यांच्यावरती श्रद्धा आहे. परंतु पुन्हा जसं आपण महालोजी राजांच्या बाबतीत, मल्हारराव गायकवाडांच्या बाबतीतलं बघितलं, काही वेळेला चुका घडत राहतात. राजेपद इतकं सोपंही नाही आणि राजेपद हे पुण्याईनं मिळालेलं आहे, परंतु ते करत असताना तुमचा व्यवहार हा जो आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. तर हे जे थोरले दुसरे बाजीराव जे आहेत
त्या दुसऱ्या बाजीरावांचा एकंदरीत जो काही ऐतिहासिक किंवा काय म्हणूया राजाचं जे कार्य आहे त्यांचं थोडंसं गालबोट लागण्यासारखं आहे. प्रजेशी कसं वागतायत वगैरे वगैरे. आणि मग त्यावेळेला त्यांच्यावरती काही आरोप झाले होते आणि त्यातनं सुटका होण्यासाठी अटक होणार होती. ती सुटका व्हावी म्हणून त्यांनी चिदंबर दीक्षितांकडनं त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी हे केलं होतं आणि त्यांना आधीच निरोप देऊन सांगितलं होतं की वेळ कमी आहे कारण कंडिशनच अशा होत्या की आपण जसं म्हणू एखाद्याला अटक वॉरंट जर असेल तो समोर दिसला तर त्याला पकडलं जाईल त्यामुळे तो लपून छपून सगळं काम करतो. तसंच हे दुसऱ्या बाजीरावाच्या बाबतीत थोडंसं होतं त्यामुळे आम्ही येणार आहोत पण जास्ती वेळ थांबू शकणार नाही तरी त्वरित आम्हाला निरोप द्या. निरोप द्या म्हणजे लगेच जाण्यासाठी. सो रावसाहेब हे दुसऱ्या बाजीरावांचं कार्य जे आहे ते चिदंबर दीक्षित हे त्रिकाल ज्ञानी आहेत. त्यामुळे असं पत्र त्यांना मिळालं आणि ते काय पहिल्यांदा गेलेत अशातलाही भाग नाही. त्यांची श्रद्धा होती त्यामुळे जसं जमेल तसं त्यांच्या वेळ काढून ते तिकडे जायचंय. परंतु हा जो काही काळ होता मग हे जे बाजीराव आहे त्यांनी त्यांना निरोप पाठवला व लवकर आम्हाला तुम्ही आज्ञा द्या म्हणजे आम्ही लगेच निघू शकू. फार वेळ आम्ही तिथं थांबू शकणार नाही. त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे चिदंबर दीक्षित यांनी त्यांना पाठवलं की तुम्ही यायची गरज नाही. तुम्हाला ऑलरेडी निरोप आहे. इथे येऊच नका तुम्ही. समजून घ्या काय असेल तो संकेत. आणि मग त्याचं राज्य गेलं तिथनं. हे थोडक्यात मल्हारराव सारखं जसं झालं होतं. गोष्टी ह्या संकेत असतात आणि ह्या सत्पुरुषांना हे सर्व संकेत, ईश्वरी संकेत माहिती असतात. त्यामुळे महाराज सुद्धा अनेकांना समोर येऊन सुद्धा दर्शन द्यायचे. अगदी एखाद्यानं पायावर डोकं ठेवायला यावं आणि महाराजांनी पाय काढून घ्यावा. प्रत्येकाचं नशीब असतं आणि म्हणून या नरजन्मा येऊन आपलं काहीतरी सार्थक होणं गरजेचं आहे. असा हा 10व्या अध्यायामध्ये थोडासा दीक्षितांचा वृत्तांत आहे. प्रचंड मोठं कार्य आहे. आपण जरूर त्यांच्या चरित्रांमधनं सुद्धा वाचू शकता. अवेलेबल आहे. Googleवर अवेलेबल आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मिळेल. म्हणून हा संदर्भ थोडासा घेतलेला नाही. आटोपशिरे घेतलेला आहे. आणि महाराजांचं बाळाप्पा महाराजांचं कार्य सर्वार्थाने कारण महाराजांचे वारसदार आहेत ते. मुलासारखं प्रेमही महाराजांनी केलेलं आहे. तर पुढच्या 2 अध्यायांमध्ये बाळाप्पा महाराजांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे आजचा अध्याय इथेच बाळाप्पा महाराजांचं चरित्र न पाहता आपण थांबणार आहोत. पुढील अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. काय असते ना कृपा? आपण खूप मरमर करतो स्वामींची कृपा व्हावी म्हणून आणि आपल्याला जरा काही स्वप्नात काही दिसलं, आपल्या आयुष्यातले प्रश्न सुटले, की आपण धन्यता मानतो. वाह! 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 महाराजांची कृपा झाली. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय महाराजांची कृपा होणं म्हणजे काय? कृपा होण्यासाठी काय-काय करावं लागतं? किती गोष्टींचा त्याच्यामध्ये भाग आहे? स्वामी इतके सहजही नाहीत, इतके अवघडही नाहीत. आपल्याला स्वामी समजून घ्यायचे त्यासाठी हा सगळा भाग आहे. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रती दास विष्णुवरी असो. सो अशा प्रकारे हे 10व्या अध्यायातलं चरित्र जे आहे ते या ठिकाणी संपतं. फार जाऊन देव दत्त हा शब्द मुखात येणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि ती आपल्या माध्यमातून महाराज करून घेतात. ही खरं तर आपलं खूप महत्भाग्य. आपल्या त्या भाग्याचं आणखीन रूपांतर जे आहे ते उत्तमोत्तम करायचंय जेणेकरून परलोकी जेव्हा आपण जाणार आहोत, त्यावेळेला आपला प्रवास महाराजांच्याकडेच जायला पाहिजे. कारण ज्यावेळेला सुख असतं त्यावेळेला आपण महाराजांपासून दुरावतो. दुःख में सुमिरन सभी कर है, सुख में करे न कोई. अगर सुख में सुमिरन करे, तो काहे का दुःख होय. संत कबीरांचा हा दोहा आहे, की दुःखामध्ये सगळेच जण देवाची आळवणी करतात. दुःख में सुमिरन सभी कर है, सुख में करे न कोई. पण सुखामध्ये ज्यावेळेला असतात त्यावेळेला ईश्वर आठवत नाही. सुख में सुमिरन करे. जर सुखामध्ये असताना जर ईश्वराची आराधना करत राहिलात, तर काहे का दुःख होय. तर दुःख कशाला होईल. त्यामुळे दुःखात देवाची सेवा करणं हे स्वाभाविक आहे. सुख ज्यावेळेला येतं, त्यावेळेलाच स्वामींची सेवा करणं ही जास्त आणि तिथे जास्ती सावध राहावं लागतं. आपण बघतो एखाद्या पिक्चर बघायला लागलो, की आपल्याला थोडी स्वामी आठवतात. आपण मस्त पिक्चरमध्ये गुंतलेलो असतो. सुख आहे ना, सुख में सुमिरन करे तो काहे का दुःख होय. संत कबीरांचे दोहे सुद्धा अतिशय मार्मिक असतात. त्यामुळे कबीरांचे दोह्यांच्या माध्यमातून अध्यात्म शिकता येतं. अनेक संत सज्जनांनी आपल्याला हे अध्यात्म शिकवलेलं आहे. तर ते शेवटी काय हो, परमेश्वर एकच आहे.
ज्या रूपाने बघितला त्या रूपात त्याचं वर्णन केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या संतांचं चरित्र आहे. समर्थ रामदासांनी लिहिलेला दासबोध ग्रंथ जो आहे, अतिशय मार्मिक, अतिशय व्यावहारिक आणि तितकंच आध्यात्मिक असं सगळ्याच अंगाने परिपूर्ण असलेला दासबोध. मनाचे श्लोक घ्यावं. म्हणून तुम्ही संपूर्ण जर मनाचे श्लोक पाहिले, तर मनाचे श्लोक जे आहेत ते स्वतःलाच सांगितलेले आहेत. जे मी माझ्याशी बोलतोय अशा प्रकारे रामदास स्वामींनी लिहिले. आपल्याला वाटतं आपण त्यातनं काहीतरी तो आपला डायलॉग आहे. मोनो डायलॉग आहे. स्वतःचा स्वतःशी केलेला डायलॉग आहे. मनाचे श्लोक जे 205 श्लोक आहेत, ते 205 श्लोक म्हणजे आपला आपल्याशी असलेला संवाद आहे, की हे मना तुला हे करायचंय, हे असं-असं वागतोयस म्हणून तुला ते असं होतंय. हा सगळा त्यातला तो व्यवहार आहे. आणि मग जी करुणाष्टकं म्हटलेली आहेत, जी गुरुमाऊली नेहमी आपल्या हितगुजातनं त्याचे संदर्भ देतात, की प्रभू रामाचं दर्शन झाल्यानंतर रामदास स्वामींनी काय मागितलं असेल, तर कोमलकर्णी देव रामा, हे सगळं त्या करुणाष्टकामधलं आहे, जे आपण मनाचे श्लोकाच्या वेळेला म्हणत असतो. अनुदिनी दापलो दापलो मी रामराया. किती कळवळून ते रामाला विनवणी करतात, की रामा आता तू धावून ये, आता मी व्याकुळ झालेलो आहे, तुझ्याशिवाय मला काहीच नाही. जडित हृदय माझे, माझं हृदय तुझ्या वाचून जळायला लागलंय, की तू ये आता आणि ह्याला शांत कर. फार सुंदर आहे ती करुणाष्टकं. अक्षरशः मन भारावून टाकणारी आहे. तर ही सगळी संत चरित्र जी आहेत, ती अत्यंत सुरेख, सुंदर मिलाप आहे. साहित्य सुद्धा सुंदर आहे. अध्यात्म सुद्धा सुंदर आहे. आणि आपल्याला असलेलं दिशादर्शन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अशा प्रकारे हा आजचा अध्याय इथे संपतो. इंदुकोटी स्तोत्र जे आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इंदुकोटी तेज करुण सिंधु भक्त वत्सलम नंदनादि सूनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुम गंधमाल्य अक्षतादि वृंद देव वंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. मोहपाश अंधकार छाय दूर भास्करम आयताक्ष पाहि श्रिया वल्लभेश नायकम. सेव्य भक्त वृंद वरद भूय भूय नमाम्यहं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. चित्तजादि वर्ग षटक मत्त वारणांकुशं तत्वसार शोभितात्म दत्त श्रिय वल्लभम. उत्तमावतार भूत कर्तृभक्त वत्सलम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. व्योम वायु तेज आप भूमि कर्तुमीश्वरम काम क्रोध मोह ऋतु सौम सूर्य लोचनम. कामितार्थ दातृ भक्त कामधेनु श्री गुरुम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. पुंडरीक आयताक्ष कुंडलेन्दु तेजसं चण्डुदूरितखण्डनार्द दण्डधारि श्रीगुरुं मण्डलीक मौलिमार्तण्ड भासिताननं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. वेदशास्त्र स्तुत्य पाद आदिमूर्ति श्री गुरुं नाद बिंदु कलातीत कल्पपाद सेव्ययम्. सेव्य भक्त वृंद वरद भूय भूय नमाम्यहं. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान वारिधिं कृष्णवेणी तीरवास पंचनदी संगमं कष्टदैन्य दूरि भक्त तुष्ट काम्यदायकं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं हारकृत्य शारदेन गंगाधर आत्मजं. धारणीक देव दीक्ष गुरुमूर्ति तोषितं परमात्मानंद श्रिया पुत्रदायकम्.
नारसिंह सरस्वतीय अष्टकं च यः पठेत् घोर संसार सिंधु तारणाख्य साधनम सार ज्ञान दीर्घ आयुरोग्यदी संपदम चारु वर्ग कर्म काम्य लाभ वारंवार जप यज्जभेद वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् वंदयामि नारसिंह सरस्वतीश